बहुतेक शेतकरी काय करतात, टाळाटाळ करतात. ज्यावेळेला लसीकरण गावाच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून किंवा पशुसंवर्धन विभागाकडून ज्यावेळेला केलं जातं, त्यावेळेला लोक काय करतात, सूज येते, दूध कमी येतं, दादांनो 2 दिवस 4 दिवस दूध कमी आलं तरी येऊ द्या, पण हा आजार आपल्या देशातून बाहेर निघू जाऊ द्या. यासाठी तुम्हाला लसीकरण हे करावंच लागणार आहे, अगदी छोट्यापासून मोठ्या जनावरांच्या पर्यंत आहे. तर आम्ही अशा पद्धतीनं डॉक्टरांच्या सल्ल्यानं सुद्धा आम्ही हे सगळं काम करत असतो. हे सगळं काम करत असताना एक जबाबदारी पण असते की जनावराच्या मानेला सुजन येईल, किंवा आता हे मांसानं फुल भरलेलं जनावर असतं, त्याला ह्या ठिकाणी सुद्धा दिलं तर चालेल, किंवा मानेमध्ये सुद्धा दिले तरी चालेल. फक्त मानेचा भाग सुजतो, काहीतरी प्रॉब्लेम होतो किंवा हाडावर येतं पाठीमागे, त्याला टेक्निकली गोष्टी लागतात. मग ते डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही त्या पद्धतीने टोचून घ्या. पण प्रत्येक तरुणाला, महाराष्ट्रातल्या पशुपालकाला माझी विनंती आहे, आपल्या गोट्यातील प्रत्येक जनावराला लसीकरण केलं पाहिजे. मग घटसर्प असेल, फऱ्या असेल, किंवा लाळ्या खुरकत आजाराचे असेल, किंवा थायलेरियाचे आजार असेल, तर तुम्ही हे प्रत्येकानं लसीकरण करायचं आहे. वेळ लावू नका, आणि आपल्या भागात येतच नाही किंवा येणारच नाही असा फाजील आत्मविश्वास कुणी बाळगू नका. प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या जनावराला लाळ्या खुरकत आजाराची लस दिली गेली पाहिजे.